एक छोटीशी बर्थडे पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल किंवा आपली भिशी असते, तर या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच येऊ शकता. पुण्यात अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे फार कमी आहेत. जे काय आहेत ते माझ्या मते आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला नवीन काही ब्रेकफास्ट बुफे माहिती असतील तर मला खाली कमेंट करून सुचवा. आणि आपला कायम शोध सुरू असतो की जर कुठला अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे असेल तर तो तुमच्यासमोर आणावा. कारण का तुम्हा प्रेक्षकांना अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे हे आवडतात. तर असाच शोध घेताना मला एक असं हॉटेल सापडलं जिथे आपल्याला हा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे मिळतो. तर हा कुठे आहे, तिथे काय पदार्थ आहेत आणि या ब्रेकफास्ट बुफेची किंमत काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथल्या पदार्थांची चव कशी, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या खाद्यभ्रमंतीसाठी आपण आलो आहोत रणजित हॉटेल्स आणि बँक्वेट्सला. भांडारकर रोडवर डावीकडनं तुम्ही गुडलक चौकातनं येता आणि उजवीकडे हा रोड लॉ कॉलेज रोडला जाऊन मिळतो. तिथेच हॉटेल रविराज समोर गल्ली नंबर 10 आहे. या 10 नंबरच्या गल्लीतच आहे हॉटेल रणजित अँड बँक्वेट्स. जवळपासची खूण म्हणजे एकतर हॉटेल रविराज किंवा HDFC बँक. गल्ली नंबर 10च्या शेवटी म्हणजे एकदम टोकालाच आहे रणजित हॉटेल अँड बँक्वेट्स. दुचाकी आणि 4 चाकींसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. हॉटेलमध्ये 4थ्या मजल्यावर टेरेस आहे. या टेरेसवरच आहे हे रेस्टॉरंट. या छान निसर्गरम्य वातावरणात बसून तुम्ही या अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण फारसं कोणाला माहिती नसून जनरली इथे फक्त या हॉटेलमध्ये राहणारी जी लोकं आहेत, त्यांचे ग्राहक आहेत, ते इथे ब्रेकफास्ट करतात. पण हे बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा हा ब्रेकफास्ट बुफे मिळतो. तुम्ही एक म्हण ऐकली असेल, बगल में छोरा गावभर डिंडोरा. माझ्या बाबतीत आज ती म्हण एकदम परफेक्ट सूट झाली. झालं असं की मी राहतो तिथे 2 मिनिटाच्या अंतरावर एक हॉटेल आहे. आता हॉटेलची पण एक गंमत सांगतो तुम्हाला. हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्या एका सबस्क्रायबरनी मला सुचवलं होतं. आपण सहज म्हणून जातो की चला आज हॉटेलला जाऊया बाहेर खायला. तर हॉटेल इथे तुम्ही राहता आणि रेस्टॉरंट म्हणजे तिथे तुम्ही खाता. आज मी खरोखर एका हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर आलोय मी भांडारकर रोडवर स्थित लेन नंबर 10 म्हणजे गल्ली नंबर 10मध्ये असणारा हॉटेल रणजितमध्ये. यांचा ब्रेकफास्ट बुफे असतो, अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे असतो. तर तो आज आपण बघायला आलेलो आहे. खरं तर हे एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये जे राहणारे त्यांचे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी हा ब्रेकफास्ट बुफे असतो. मला वाटत नाही बाहेरचं कोणी इथे येऊन हा ब्रेकफास्ट बुफे खात असेल. पण हा एक ब्रेकफास्ट बुफे, अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेचा ऑप्शन आहे, मी तुमच्यासमोर आणलेला आहे. इथे दर दिवशी एक वेगळा त्यांचा मेन्यू असतो, वेगवेगळे पदार्थ असतात. तर बघूया आज आपल्याला या ब्रेकफास्ट बुफेमध्ये काय काय खायला मिळतंय आणि त्या पदार्थांची चव कशी येते. इथे आपल्याला ब्रेड बटर जॅम दिसतंय. ही चटणी आहे. चटणीसोबत इथे हा उपमा आहे आणि आज शनिवार आहे म्हणून इथे साबुदाण्याची खिचडी आहे. सोबत चहा कॉफी इथे मिळते तुम्हाला. कॉर्नफ्लेक्स आहेत, कॉर्नफ्लेक्स मिळतात. त्याचं दूध हे इथे आहे, साखर इथे आहे आणि हा पायनॅपल ज्यूस आहे. आणि मला वाटतं इथे चहा किंवा कॉफी असं काहीतरी आहे. पायनॅपल ज्यूसचे ग्लासेस हे इथे आहेत. तर असा हा एकदम लिमिटेड हॉटेल रणजितचा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे आहे. तर इथे जे आपल्याला ब्रेड दिसत आहेत ते आपल्याला टोस्ट ही करून मिळतील. उपमा फार छान दिसतो. त्याच्यावर मस्त उडद डाळ आहे
खूपच सुंदर दिसतं. चव कशी ते महत्त्वाचं. उपम्याबरोबर तिथे त्यांनी आपल्याला चटणी दिलेली, त्या चटणीचा आनंद घेऊ. सर जी मुझे 2 टोस्ट मिलेगा. टोस्ट करके दो. हाँ, टोस्ट करके दीजिए 2. इथे आपल्याला खिचडी मिळते. खिचडीमध्ये मस्त बटाटे पण आहेत बरं का. बटाटे, मिरची. खिचड़ी के साथ दही है, ऐसा कुछ है? ठीक है. तर खिचडी सोबत आपल्याला दही पण मिळतंय. तर इथे आपल्याला ही साबुदाणा खिचडी खूप सुंदर दिसते. अपेक्षा माझ्या खूप वाढल्या आहेत. त्याच्यासोबत आपण दही मागून घेतलंय, ते दही मिळालंय. त्याच्यानंतर इथे उपमा आहे. या उपमामध्ये उडदाची जी डाळ आहे ना ती खूप टेम्पटिंग वाटते. आणि उपम्याबरोबर त्यांनी आपल्याला दिली आहे ही चटणी. आणि अर्थात मी इथे घेतला आहे हा पायनॅपलचा ज्यूस. या पायनॅपलच्या ज्यूसमध्ये मला वाटतं जो स्क्वॅश असतो ना, पायनॅपल स्क्वॉश जो आपल्याला महाबळेश्वरला मिळतो, त्या पदार्थाने मला वाटतं हा ज्यूस बनवलेला दिसतोय. सगळ्यात आधी आपण खिचडीसाठी हे दही घेऊया. दही मस्त घट्ट आहे. आपली लिमिटेड का असेना पण एक अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेची प्लेट सजलेली आहे. सुरुवात आपण या उपम्याने करू आणि सोबत जी चटणी दिली आहे त्याचा आनंद घेऊ. उपमा छान सगळ्या घटकांनी बनलेला आहे. मला कांदा, मिरची आणि कढीपत्ता पण दिसला. उपम्याचा टेक्स्चर आहे ना तेवढं स्मूथ नाही आहे, पण चव जी आहे ना ती मस्त आहे. हलकी जी साखर आहे त्या साखरेने याच्यात गोडवा उतरवला आहे. आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो तुम्हाला जाणीव करून देतो. चव मस्त आहे. आणि सोबत ही चटणी अजून या उपम्याची चव उभारून आणली. तिखट लागलंय तर थोडा पायनॅपलचा ज्यूस ट्राय करूया. मला अपेक्षा होती तशी फ्रेश फ्रूट ज्यूस नाही आहे, जे सिरप मिळतं ते आहे आणि त्याच्यात पाणी घालून हे सरबत बनवलेलं आहे. ज्यूस नाही आहे. हा चव चांगली आहे, काहीतरी वेगळं. पण मी इम्प्रेस झालो यांच्या या उपम्याने. पुढचा घास घेऊन बघू आपण यांचा खिचडी आणि दही. बटाटा शोधूया. बटाटा, मिरची हे सगळे घटक या खिचडीमध्ये आहेत आणि जाणीव करून देत आहेत की आपण पुण्यात ही खिचडी खातो. सोबत दही मागून घेतलंय, ते दही खिचडी छान आहे बरं का. एक थँक्यू. जो ब्रेड मिळतो त्यांना मी टोस्ट सांगितला होता, तो टोस्ट आपल्याला आलेला आहे. मला वाटतं ब्रेड आणि बटर असा हा टोस्ट आहे. खिचडी आपण घेतली होती. खिचडीची चव अतिशय छान आहे. त्याच्यात हळूहळू तुम्हाला तो मिरचीचा झटका मिळतो आणि त्याच्यासाठी सोबत दही आहे, ते दही तुम्ही घेऊ शकता. उपमा मला जास्त आवडला, खिचडी आवडली, पण उपम्याने मला जास्त इम्प्रेस केला. सोबत चटणी मिळते, दही मिळतं या खिचडीसोबत आणि हा पायनॅपल सरबत ज्यूस नाही, सॉरी. तर हे मी संपवतो आणि वळूया आपण यांच्या चहा कॉफीकडे आणि या टोस्टकडे. टोस्ट बटर जॅम मला खायला खूप मजा येते. याचाही आनंद आपण थोड्या वेळात घेऊया. पोरांनी कॉन्फ्लेक्स दिले होते ते शिल्लक ठेवलेत, ते संपवतो. तुमच्यासमोर जर लहान पोरं असतील हे तुम्हाला उपयोगी पडेल. तर कॉन्फ्लेक्सची अशी काय चव असणार आहे, तरी पण आता आहे समोर आणि आहे शिल्लक, बघूया चव कशी. अनेक वर्षांनी कॉन्फ्लेक्स खाल्लं चांगलं वाटलं. गोड दूध,
मस्त बेत असा मागवला आहे. एक म्हणजे हे टोस्ट, त्याच्या आत आपण हा जॅम आणि बटर लावून घेतलेला आहे. तर हा टोस्ट बटर जॅम आहे. सोबत त्यांनी आपल्याला चहा दिलेला आहे आणि चवीसाठी तुम्हाला चव सांगण्यासाठी मी इथे त्यांची कॉफी पण मागवली. आणि जशी कॉफी टेबलवर ठेवली, एक मस्त असा त्याचा अरोमा, एक कॉफीचा वास, मस्त एक सुगंध कॉफीचा हा दरवळला. चला, या मेजवानीचा आता आनंद घेण्याची वेळ आलेली आहे. मला हॉटेलमध्ये गेलं ना तर टोस्ट बटर जॅम हा खूप आवडतो. एक क्रंची फील देतो तुम्हाला. आत मस्त मुलायम असं आहे बटर आणि जॅमचा एक गोडसर आनंद. चला घेऊन बघूया. मस्त. पण चहाच्या घोटाशिवाय हा आनंद अपूर्ण आहे. चहा छान आहे, त्यात वेलदोड आहे आणि गोडसरपणा एकदम नॉर्मल आहे, जास्त नाही आहे. ज्यांना साखर लागते चहामध्ये, मला वाटतं त्यांनी जास्त साखर घ्यावी असा हा चहा आहे. पण फोकस करूया या टोस्ट बटर जॅमकडे. पुढे आपण कॉफी पण त्यांच्याकडनं घेतली. कॉफीची चव घेऊया. कॉफीकडून मला जास्त अपेक्षा आहे, कारण का त्याचा एक सुगंध आवडला मला. कधी कधी माझं नाक आहे ना, ते एकदम बरोबर ओळखतं. कॉफी अप्रतिम. चहा विसरून जाल. अर्थात चहाप्रेमी असतील त्यांना चहा आवडेलच, पण खरंच सांगतो कॉफी अप्रतिम. टोस्ट जॅम ब्रेड आणि ही कॉफी, अजून काय पाहिजे. सुख. अशा रीतीने या हॉटेल रणजितच्या अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेचा आपण आनंद घेतला. मला माहिती आहे आता काही लोक म्हणाल की अरे पदार्थ दोनच आहे. बरोबर आहे, दोनच पदार्थ आहे, पण त्याची किंमत पण तेवढीच आहे. मला वाटतं सगळ्यात आधी किंमत सांगतो. याची किंमत आहे 150 रुपये. 150 रुपयामध्ये तुम्हाला 2 गरम पदार्थ मिळतात. बाकी मग ब्रेड बटर आहे किंवा टोस्ट बटर जॅम आहे, कॉर्नफ्लेक्स आहेत आणि सरबत आहे कुठलं तरी, आणि चहा कॉफी, हे सगळं अनलिमिटेड आहे. मला असं वाटतं एक छोटीशी बड्डे पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल किंवा आपली भिशी असते, तर या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच येऊ शकता. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे आणि तुम्ही बघितलंही असेल की इथे यायचं कसं, तेही मी दाखवलेलं आहे. हे दर दिवशी काही वेगळे पदार्थ असतात. इथे मला वाटतं मिसळ, बटाटे वडा, इडली, मेदूवडा, पोहे, असे वेगवेगळे पदार्थ असतात. रोटेशनवर ते पदार्थ तुम्हाला इथे मिळतात. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यांचा फोन नंबर देईन. तुम्ही ते फोन करून विचारू शकता की आज त्यांचा मेन्यू काय आहे, पदार्थ काय आहेत, आणि मग तुम्ही ठरवू शकता इथे या 150 रुपयामध्ये अनलिमिटेड ब्रेकफास्टचा तुम्हाला आनंद घेण्यासाठी यायचं आहे का नाही. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. ज्यांच्यासोबत तुम्हाला इथे यायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि हो, इथे तुम्ही अनलिमिटेड ब्रेकफास्ट खाल्लात, शेजारीच हा जॉगिंग ट्रॅक आहे. त्या जॉगिंग ट्रॅकवर तुम्ही चालण्याचाही आनंद घेऊ शकता. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.